की पळून जाणाऱ्या नवरा नवरीच्या पद्धतीची ही युती झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय की साधारणपणे नवरा नवरी लग्न अगोदरच आपलं ठरवतात, मग ते पळून जाऊन लग्न करतात आणि पळून जाऊन लग्न केल्यानंतर आपल्या बाप्पाकडे नंतर आशीर्वाद मागण्यासाठी येतात. आणि म्हणून मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्ही भाजपचे म्हणून तिथं जे काही अर्ज भरलेले आहेत त्यांना एबी फॉर्म न देता त्यांचे सगळे उमेदवारी अर्ज मागे घ्या. म्हणजे ही युती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्यस्थीनं झालेली नाही. कागलचं सोनं तुम्हाला करायची आत्ताच बुद्धी का सुचली, 10 वर्षापूर्वी का सुचली नाही? ह्या सगळ्या पोकळ वल्गना आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी वेळ्या भोपळ्याचं शक्य झालेली युती आहे. नमस्कार, शाहू न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुका, त्याचबरोबर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकींच्या अनुषंगानं आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नाताजी पाटील आपल्या शाहू न्यूज स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत थेट बातचीत करणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. एकूणच भारतीय जनता पार्टीची होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये नेमकी भूमिका काय राहणार आहे? कालच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक आता कोणत्याही अडचणीशिवाय पार पडेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आता साधारणपणे 2 तारखेला नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. त्यानंतर निकाल 3 तारखेला आहे आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ह्या त्यानंतर लागतील अशी शक्यता आहे. पण आजच्या घडीला भारतीय जनता पार्टी म्हणून विचार करायचा झाला तर आज पूर्णपणे आम्ही पक्ष म्हणून असेल तर नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीवर पूर्णतः फोकस केलेला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका या निवडणुका ज्या आहेत, या निवडणुकीची चर्चा ही नगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर व्हायला सुरुवात होईल असं मला वाटतं. त्यामुळे आत्ता आमचा फोकस पूर्ण हा नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीवरतीच आहे. आता जर एकंदरीत बघितलं तर मुरगुड नगर परिषदची निवडणूक आता रंगात आलेली आहे आणि टोटली तिथली जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्यावरती आहे. आणि तिथं काय वातावरण नेमकं आहे आणि कसं तिथली रणनीती आपली आहे? भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 13 नगरपंचायत, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि 13 निवडणुकांमध्ये 4 ठिकाणी भारतीय जनता पार्टी थेट कमळ चिन्हावर निवडणूक लढते नगराध्यक्षपदाची. अन्य ठिकाणी आपल्या मित्रपक्षांना उमेदवार देऊन त्यांना पुरस्कृत करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केले. मग यामध्ये आमचे मित्रपक्ष आहेत जनसुराज्य, जनता दल, शिवसेना, असे अनेक मित्रपक्ष आमचे या निवडणुकीच्या अनुषंगानं आमच्यासोबत काम करत आहेत. आता या अनुषंगानं मुरगुड नगरपालिकेच्या निवडणुकीची कॅम्पेन लावणं, इथल्या प्रचाराची सूत्र सांभाळणं, इथल्या मतदारांच्या बरोबर चर्चा करणं आणि भारतीय जनता पार्टीचा प्रचार करणं ही जबाबदारी प्रामुख्यानं माझ्यावरती आहे. उद्या चंदगड नगरपंचायत, आजरा नगरपंचायत आणि गडिंग्लज नगर परिषद या तिन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीचा एकत्रित प्रचार करण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे चंदगडमध्ये येत आहेत. पण मुरगुडच्या बाबतीत विचार करायचा झाला तर एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती आम्ही तिथं केलेली आहे. या युतीच्या माध्यमातून आम्ही ही निवडणुकीला सामोरं जात आहोत. आणि मुरगुडमध्ये आत्ता मतदारांचा कौल जर बघितला, प्रचाराची रणधुमाळी बघितली तर निश्चितपणानं शिवसेना, भारतीय जनता पार्टीच्या युतीला या मुरगुडच्या विजयापासून कुणीही रोखू शकणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आता साहेब, आपण मुरगुडचा एकंदरीत आढावा घेतला, चंदगडचा घेतला, त्याचबरोबर आपण कागलचा जर विचार केला तर कागलमध्ये असं झालं की एकूणच अनपेक्षित युती तिथं आपल्याला पाहावयास मिळाली. आणि असं पाहायला गेलं तर मुश्रीफ साहेब असतील, नामदार मुश्रीफ साहेब आणि समरजित राजे घाटगे यांनी कुठंतरी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्यस्थीनं ही युती केल्याचे चर्चा रंगल्या आहेत. काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? मुळात या चर्चा ज्या प्रचाराच्या माध्यमातून त्या झालेल्या आहेत या निरर्थक आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब हे संवेदनशील मनाचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरामध्ये साधारणपणे राजकीय संस्कृती बिघडू नये अशी भावना व्यक्त करणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांचा उल्लेख करावा लागतो. आता तुम्ही म्हटला की ही युती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्यस्थीने झालेली आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला कदाचित काही गोष्टी माहिती असतील की पळून जाणाऱ्या नवरा नवरीच्या पद्धतीची ही युती झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय की साधारणपणे नवरा नवरी लग्न अगोदरच आपलं ठरवतात,
मग ते पळून जाऊन लग्न करतात आणि पळून जाऊन लग्न केल्यानंतर आपल्या बापाकडे नंतर आशीर्वाद मागण्यासाठी येतात. मग बाप काय विचार करतो की ठीक आहे, आता यांनी केलेलंच आहे लग्न, तर यांना आशीर्वाद द्यावा. अशा पद्धतीची काहीशी युती कागलच्या बाबतीत घडलेली आहे. तर या कागलमध्ये या दोघांनी अगोदर आपली युती ही चर्चा करून संपूर्ण केली. म्हणजे आपण दोघांनी युती करायची ही यांनी अगोदरच ठरवलं आणि यांची युती झाल्यानंतर हे माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे गेले आणि म्हटले आमची युती झालेली आहे, आम्ही एकत्र यायचा निर्णय केलेला आहे, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं असू दे. आता आपले मुख्यमंत्री हे संवेदनशील मनाचे आहेत. मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही शहराची राजकीय संस्कृती बिघडू नये, तिथले राजकीय वातावरण बिघडू नये आणि एकंदरीत या सगळ्यांची युती होणार असेल तर आपला सुद्धा यामध्ये साधारणपणे आपण त्यांना मान्यता द्यावी, हा त्यांचा यामागचा हेतू होता. आणि म्हणून मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्ही भाजपचे म्हणून तिथं जे काही अर्ज भरलेले आहेत त्यांना AB फॉर्म न देता त्यांचे सगळे उमेदवारी अर्ज मागे घ्या. म्हणजे ही युती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्यस्थीनं झालेली नाही, ही युती या दोन्ही नेत्यांनी अगोदरच केलेली आहे आणि अगोदर युती करून हे मग फडणवीस साहेबांकडे आमची युती झाली, आपण मान्यता द्यावी एवढं सांगायला गेलेत. हा यामागचा स्पष्ट हेतू आहे. त्यामुळं जे काही ते नेते कागलच्या प्रचार सभेत, मुरगुडच्या प्रचार सभेत, कागल तालुक्यामध्ये सांगतात की आमची युती फडणवीस साहेबांनी केली, यामध्ये कोणत्याही पद्धतीचं तथ्य नाही. तर या दोघांनीच आपली युती केली आहे आणि नंतर हे फडणवीस साहेबांच्याकडे त्याची मान्यता घेण्यासाठी गेलेले आहे. आता तुम्ही बोललात की फडणवीस साहेबांच्याकडून या दोघांच्या युतीच्या मध्यस्थीची चर्चा झाली असावी आणि एकंदरीत जर बघितलं तर कुठेतरी समरजित घाटगे यांची घर वापसी पुन्हा भाजपमध्ये होऊ शकते का या अनुषंगाने? फडणवीस साहेब एखादा निर्णय ज्यावेळी घेतात त्यामध्ये काहीतरी तथ्य असतं, काहीतरी विचार असतो. ज्या अर्थी आम्हा सगळ्यांना अशा पद्धतीनं हे उमेदवारी अर्ज भरू नयेत भाजपचे म्हणून कागलसाठी आम्हाला सांगण्यात आलं, त्यावेळी त्यांनी त्याच्या मागचा काहीतरी उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवला असेल. आणि राहिला समरजित घाटगेंचा भारतीय जनता पार्टीचा प्रवेश, तर निश्चितपणानं मला यामध्ये एक स्पष्टपणानं नमूद करायचं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणजे सागर आहे. या सागराला नदी, नाले, ओढे असे अनेक मिळतात आणि या सागराचा विस्तार होतो. या विस्तारामध्ये या जिल्ह्यामध्ये कोणी नेते येत असतील तर त्यांचं निश्चितपणानं स्वागत करणं ही भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. आणि जर तसा विचार त्यांचा असेल तर ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फडणवीस साहेबांनी हा विचार जर केला असेल तर निश्चितपणानं आम्हाला सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांच्यासोबत राहावं लागेल. आता एकंदरीत जर बघितलं तर मध्यंतरीच्या आमदारकीच्या काळामध्ये ते आपल्याला म्हणजे भारतीय जनता पार्टीला सोडून गेलेत आणि पुन्हा घ्यायचं जर तशी वेळ आली तर त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये तसा पक्षप्रवेश मिळू शकतो का? आता मुळात भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करण्याचे जे काही प्रमाण आहेत किंवा प्रमाणकं आहेत ही साधारणपणे राज्य पातळीवर, प्रदेश पातळीवर ठरली जातात. आता या बाबतीतले प्रवेशाचे सगळे निर्णय हे त्या प्रमाणकानुसार किंवा त्या नियमानुसार हे राज्य पातळीवर ठरले जातील. जर त्या नियमानं माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील, आमचे आदरणीय नेते चंद्रकांतदादा पाटील साहेब असतील, या सर्वांनी जर अशा पद्धतीचा विचार केला असेल तर आम्हाला त्यामध्ये काही हरकत घेण्याची गरज नाही. साहेब, आता एकूणच कागलच्या राजकारणात बघितलं तर 11 वर्ष मुश्रीफ आणि समरजितराजे घाटगे यांचा संघर्ष चालला आणि आता कुठेतरी या संघर्ष चालत असताना कार्यकर्त्यांनी डोके देखील आपली फोडून घेतलीत. पण आता हे दोघं एकत्र येऊन यांच्याकडून आता असं बोललं जाते की एकूणच कागलचं सोनं करण्यासाठी आम्ही दोघं एकत्र आलोय. त्यावर कार्यकर्त्यांना आपण काय सल्ला द्याल? नाही म्हणजे आता या सगळ्या नेतृत्वाच्या विचारावर किंवा त्यांच्या बोलण्यावर आपण त्यांचं वक्तव्य सांगितलं की कागलचं सोनं करण्यासाठी आपण एकत्र आलो. मग इथनं मागं ही बुद्धी या लोकांना का सुचली नाही? कागलचं सोनं तुम्हाला करायची आत्ताच बुद्धी का सुचली, 10 वर्षापूर्वी का सुचली नाही? ह्या सगळ्या पोकळ वल्गना आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी वेळ्या भोपळ्याचं शक्य झालेली युती आहे. आता ती झाली असेल तर झाली असेल. मग समजा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मग तुम्हाला कागलचं सोनं करायचं होतं तर मुरगुडसारख्या शहरामध्ये, जर कागलसारख्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी तुमच्यासाठी त्याग करत असेल तर मुरगुडसारख्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी तुम्हाला त्याग करायला काय हरकत होती? त्यामुळे हे जे यांचं कागलचं सोनं करण्यासाठी आम्ही एकत्र आलोय, अमुक झालोय, तमुक झालोय, या ज्या काही गोष्टी आहेत त्या निव्वळ वल्गना आहेत आणि यावर किंवा या सगळ्यावर कागलच्या जनतेने अफवावर विश्वास ठेवू नये असं माझं स्पष्ट मत आहे.
साहेब, आता एकूणच बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नगरपालिकाच्या निवडणुका सुरू आहेत. आता एकूणच काय स्थिती आहे आपली भारतीय जनता पार्टीची? मघाशी मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 10 नगर परिषदा आणि साधारणपणे 3 नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. अशा एकूण 13 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सुरू आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष म्हणून आम्ही या निवडणुकांना सामोरं जातो. भारतीय जनता पार्टी आज 4 ठिकाणी आपले कमळावरचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांनी दिलेले आहेत. अन्य ठिकाणी मग जनसुराज्यसारखा आमचा मित्र असेल, ताराराणी पक्षसारखा आमचा मित्र असेल, शिवसेनासारखा आमचा मित्रपक्ष असेल, अशा मित्रपक्षांच्या माध्यमातून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जात आहोत. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज भारतीय जनता पार्टी 4 नगराध्यक्षपदाच्या निवडणुका लढते आणि 81 ठिकाणी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अन्य कोणत्याही पक्षानं दिलेले नाहीत इतके उमेदवार आज भारतीय जनता पार्टीनं या जिल्ह्यामध्ये दिले आहेत. तब्बल 81 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कमळ या चिन्हावरचे उमेदवार हे निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. आणि मला विश्वास आहे की या 4च्या 4 नगराध्यक्षपदांसह मित्रपक्षाच्या नगराध्यक्षपदांसह भारतीय जनता पार्टी, जनसुराज्य, शिवसेना आणि अन्य मित्रपक्षांच्या बरोबरचे सगळे उमेदवार हे यावेळी निवडून येतील. दुसरं मला या निमित्तानं या ठिकाणी सांगावंसं वाटतं की काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना उबाटा गट असेल किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असेल, यांची उमेदवारीसुद्धा यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केलेत, पण त्यांच्या डिपॉझिट जप्त होतील अशा पद्धतीचं वातावरण या जिल्ह्यामध्ये तयार झालेलं आहे. आता एकूणच आपण नगरपालिका निवडणुकींचा आढावा घेतला. आता काही दिवसातच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही जाहीर होतील. त्या अनुषंगानं जर विचार केला तर आपण भारतीय जनता पार्टी कोल्हापूरमध्ये महायुती एकत्र येऊन लढणार आहे की स्वतंत्र लढणार, कशी रणनीती राहणार आपली? मुळात भारतीय जनता पार्टीचे सर्व शीर्षस्थ नेते जे आहेत यामध्ये मग आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण असतील किंवा आमचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील असतील, माननीय धनंजय महाडिक साहेब असतील आणि या जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ असतील, या सर्वांचा आग्रह नेहमी असा राहतो की महायुतीतले जे घटक पक्ष सगळे आहेत या घटक पक्षांना सोबत घेऊन आपण निवडणूक लढवावी. भारतीय जनता पार्टी म्हणून या सगळ्या घटक पक्षांना बरोबर घेण्याची भूमिकाही आमची निश्चितपणानं आहे. आता ज्या त्या ठिकाणची ज्या त्या तालुक्याची राजकीय परिस्थिती फार वेगळी असते. त्या परिस्थितीनुसार जर काही उलटसुलट निर्णय घेण्याची वेळ आली, म्हणजे समजा काही ठिकाणी आमच्याच मित्रपक्षांच्या बरोबर आम्हाला लढाई करण्याची वेळ आली तर निश्चितपणानं तसंही होऊ शकेल, परंतु आमच्या मित्रपक्षाची मनं ही कुठल्याही परिस्थितीत दुखावली जाणार नाहीत. अशा पद्धतीने ह्या निवडणुका कराव्यात असे आदेश किंवा असे संदेश आमच्या वरिष्ठांकडून आल्यामुळं निश्चितपणानं आमचा निवडणूक जिल्हा परिषदेची किंवा पंचायत समितीची लढवण्याचा जो काही विचार आहे तो महायुतीतल्या सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊनच आहे. पण दुर्दैवानं अशा ठिकाणी कुठं जर आमच्या पक्षात लढत होणार असेल तर एकमेकाची मनं दुखावणार नाहीत अशा पद्धतीनं आपण मैत्रीपूर्ण लढत करण्याच्या भूमिकेमध्ये सुद्धा आहोत. तर आपल्या सोबत आज शाहू स्टुडिओमध्ये आले होते भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील. आणि पाटील साहेब, आपण इथं आलात त्याबद्दल आपलं धन्यवाद. शाहू न्यूजच्या माध्यमातून नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं या शाहू न्यूजच्या स्टुडिओमध्ये मला बोलवून आपण जी माझी मुलाखत घेतली, आता ही सगळी मुलाखत जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा आपण जे कष्ट करतात त्याबद्दल मी तुमचं शाहू न्यूजचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.